10 जुलैनंतर सोयाबीनचे दर कोसळणार की वाढणार? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। जुन्या सोयाबीनची आवक ही स्थिर झाल्यानं राज्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे 6,000 ते 7,000 रुपये 100 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिर आहेत। यासोबतच मान्सून आणि सोयाबीन पेरणीचं क्षेत्र नेमके किती वाढले, यासोबतच सोयाबीनच्या आवकेचं गणित नेमके कोणत्या बाजार समितीमध्ये काय असणार आहे, याशिवाय त्या ठिकाणी सोयाबीनच्या बाबतीत नेमकं काय अपडेट आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकी काय घडामोड होत आहे ज्यामुळं सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी खाली वर होत आहे, सरकारी धोरणं नेमकी यावर्षी कशी असणार आहेत, या सर्वच गोष्टींचा विचार करता येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव हे त्या ठिकाणी कसे असू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवरती जर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा। शेतकरी मित्रांनो, जुलै महिना हा सुरू झालाय आणि सध्या त्या ठिकाणी पेरण्या ह्या आता सध्याला सुरू आहेत। आता यामुळे जुन्या सोयाबीनची जी काय आवक आहे ती आता बाजारामध्ये कमी झाली, ज्यामुळे बाजारभावाला हा चांगला आधार त्या ठिकाणी मिळतोय। पण गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास क्विंटल पाठीमागे 500 ते 600 रुपयांनी त्या ठिकाणी कमी झाले आहे। राज्यातील ज्या प्रमुख बाजारपेठा आहे या बाजारपेठांमध्ये सध्याला सोयाबीनचे बाजारभाव हे 6,000 ते 7,100 रुपयांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर बाजारात सध्या कमालीची त्या ठिकाणी मंदी येणार नाही असे संकेत त्या ठिकाणी मिळत आहेत। उलट आवक जर का मर्यादित राहिली तर बाजारभाव हे स्थिर किंवा काहीशी सुधारलेले देखील त्या ठिकाणी राहू शकतात। एकंदरीत आपण जर का पाहिलं तर जुलै महिना आणि ही जी काही सोयाबीनची पेरणी आहे, हा सोयाबीनच्या पेरणीचा मुख्य काळ त्या ठिकाणी असतो। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश याशिवाय राजस्थान, गुजरातमध्ये देखील त्या ठिकाणी पावसाचं जे काही प्रमाण आहे ते त्या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु सध्या किती क्षेत्रावरती पेरणी झाली यावरती त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचं बारीक लक्ष आहे। जर पाऊस जर लांबला तर आणि पेरणी जर घटली तर भविष्यात त्या ठिकाणी सोयाबीनची टंचाई निर्माण होऊन बाजारभाव त्या ठिकाणी काढू शकतात। उलट त्या ठिकाणी आपण जर का दुसरी गोष्ट जर पाहिली तर बाजारामधील जी काही आवक आहे ती आवक सध्या शेतकरी कामामध्ये व्यस्त असल्याने पुढच्या आशेनं जुना जो काय माल आता सध्या साठवून ठेवला आहे त्याची बाजारामध्ये सोयाबीनची आवक जेवढी कमी असेल तेवढं ऑइल मिल्स आणि व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी त्या ठिकाणी चढाओढ निर्माण होईल। आणि जोपर्यंत नवीन पीक बाजारामध्ये त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी वाढलेले त्या ठिकाणी राहू शकतात। तिसरी यामध्ये गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन क्रशिंग, ज्याला आपण सोयाबीन असं त्या ठिकाणी म्हणतो, ते त्या ठिकाणी त्यापासून तेल आणि सोयाबीन ही त्या ठिकाणी तयार होत असते। सध्या पोल्ट्री उद्योगामुळे सोयाबीनला असणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी मजबूत आहे। ऑइल मिल्सचा नफा या मागणीवर त्या ठिकाणी ठरतो, परंतु सोयाबीनचे दर सुधारले की ऑइल मिल्स त्या ठिकाणी सोयाबीनला जास्त भाव देऊन खरेदी त्या ठिकाणी सध्याला करत आहेत। एकंदरीत ग्लोबल मार्केटमध्ये देखील सोयाबीनची परिस्थिती ही कशी आहे? भारतातील सोयाबीनचे दर हे जागतिक बाजाराशी, विशेषतः अमेरिकेच्या शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडशी त्या ठिकाणी जोडले आहेत। अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन, तिथलं हवामान, चीनकडून होणारी आयात या जागतिक घडामोडीमुळे भारतीय बाजारातील वायदा बाजारावर आणि पर्यायाने स्थानिक मार्केटवरती त्या ठिकाणी थेट परिणाम सध्याला त्या ठिकाणी होतोय। दुसरीकडे आयात शुल्क असेल किंवा सरकारी धोरणं असतील, भारत मोठ्या प्रमाणावरती पाम तेल आणि सूर्यफूल तेलाची त्या ठिकाणी आयात करतो। सरकारने परदेशी खाद्यतेलावरील आयात शुल्क हे त्या ठिकाणी वाढवले तर देशांतर्गत सोयाबीन तेलाची मागणी वाढते आणि सोयाबीनचे बाजारभाव हे सध्याला वधारताना त्या ठिकाणी दिसत आहे। तर सरकारच्या हमीभावाचा जो काय हमीभाव दिला आहे सरकारनं त्याला देखील बाजाराला त्याचा एक त्या ठिकाणी आधार मिळालेला आहे आणि म्हणून सोयाबीनच्या बाजारभाव अजूनही त्या ठिकाणी मार्केटमध्ये तग धरून आहे। जुलै महिन्यात बाजारात घसरण होण्याची शक्यता खूप कमी असून चांगल्या दर्जाच्या मालाला मागणी कायम राहील, त्यामुळे बाजारातील रोजची आवक आणि पावसाचा अंदाज पाहून टप्प्याटप्प्याने माल विकण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो।